ऐका मित्र, बघा आमच्या इथे बंगाली टाईप झालमुंडी आणि मराठीतले मुरमुऱ्याची मिसळ बनवत आहोत. त्यासाठी बघा आमच्या इथं साहित्य बनवलेलं आहे. एक उकळलेला आलू आहे, 3-4 मिरच्याचा काप या ठिकाणी बनवलेला आहे. तसेच बाजूला कैरीची फोडी आहेत बारीक कापून घेतलेल्या. तसेच टमाटा आहे बारीक चिरलेला कांदा आहे आणि लिंबू आहे. तसेच कोथिंबीरचा बारीक चिरून ठेवलेला थोडीशी कोथिंबीर आहे आणि बाजूला त्याच्या थोडेसे शेंगदाणे एक वाटी भाजून घेतलेले आहेत तेलामध्ये. त्याच पद्धतीने आता बघा तयारी चालली आहे. मुरमुऱ्यांची भेळ आणि बंगाली टाईप झालमुंडी बनवण्याची. मुरमुरे घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये. बनवण्याची पद्धत आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवत आहे. त्याच्यामध्ये आंब्याच्या म्हणजे कैरीच्या जे बारीक कापलेले काप आहेत ते याच्यामध्ये मिसळलेले आहेत. त्यानंतर टोमॅटो आणि कांदा मुरमुऱ्यामध्ये मिसळून घेत आहे. तसेच मिरची बारीक कापलेली मिरची पण यामध्ये टाकत आहोत. आलूचा छोटा छोटा केलेले पीस हे सुद्धा याच्यामध्ये मिसळत आहोत. त्यानंतर भाजून घेतलेले शेंगदाणे हे सुद्धा याच्यामध्ये मिसळत आहेत. तसेच त्यामध्ये हा लसूण चिवडा आम्ही टाकत आहोत. तसेच हे गाठी चिवडासुद्धा या ठिकाणी आम्ही याच्यामध्ये मिक्स करीत आहोत. त्यानंतर वरतून कोथिंबीर याच्यामध्ये चांगली पसरवून घेतलेली आहे आणि वरतून पुन्हा स्वादिष्ट असा लिंबाचा रस. उन्हामुळे लिंबाला पाणी कमी आहे, तरी पण प्रयत्न करतो पाणी टाकण्याचा. त्याच्यात सगळीकडेच हा प्रॉब्लेम आहे. उन्हामुळे लिंबांनासुद्धा पाणी राहिलेलं नाही. या ठिकाणी 1 चमच चाट मसाला वापरला आहे. यासाठी थोडीशी लाल मिरची पावडर आणि थोडंसं नमक मीठ याच्यामध्ये ॲड केलं जात आहे. आता सर्व साहित्य टाकून झालेलं आहे. आता चांगल्या प्रकारे त्याला मिक्स करून घेत आहे या ठिकाणी. वा तुम्ही पण आमची रेसिपी बघून आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ शेअर करत चला. कारण नवीन व्हिडिओ आमच्या या यूट्यूब चॅनलला येत आहेत. ते यूट्यूब चॅनलचे नवीन रेसिपीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यासाठी पुन्हा लाईक करा, सबस्क्राईब करा. संगीता रेसिपी यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच मजेदार व्हिडिओ पुन्हा पाहत राहा आणि असेच घरीसुद्धा आपण बनवत चला. धन्यवाद. थँक्यू.